श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आज हा 13वा श्लोक आहे. याच्यावर आपण प्रवचन बघूया. तत्रैकस्थं जगत्कृष्णं रविभक्तमनेकधा अपश्यद् देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा. तत्रैकस्थं जगत्कृष्णं रविभक्तमनेकधा अपश्यद् देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. तेव्हा पांडुपुत्र जो अर्जुन, पांडवस्तदा, पांडुपुत्र जो अर्जुन, त्या अर्जुनाने त्यावेळी काय बघितलं, त्या विश्वरूपामध्ये काय बघितलं ते या श्लोकात सांगतायत. तेव्हा अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारांनी विभक्त झालेलं वेगवेगळ्या संपूर्ण जगताला त्यांनी बघितलं. देवांचे जे देव, जे श्रीकृष्ण भगवान, कुठे बघितलं? देवांचे जे देव श्रीकृष्ण भगवान त्यांच्या त्या शरीरात, त्यांच्या त्या विश्वरूपात एका विशिष्ट जागी स्थित असलेलं पाहिलं. बघा, पांडुपुत्र अर्जुनाने अनेक प्रकाराने विभक्त झालेल्या वेगवेगळ्या संपूर्ण जगताला त्यांनी जगत बघितलं. आणि कुठलं जगत? हे आपलं जे हे जे विश्व आहे, आपलं जे जगत आहे, आपली जी गॅलेक्सी आहे, या गॅलेक्सीला, या जगाला त्यांनी पाहिलं. पण कुठे पाहिलं तर म्हणजे त्या विश्वरूपाच्या एका छोट्याशा कुठली कोपऱ्यामध्ये स्थित असलेलं बघितलं. हे विश्वरूप केवढं तरी अनंत असं होतं. आणि अर्जुनाने काय बघितलं? आपलं हे जगत आहे, आपलं जे ब्रह्मांड आहे म्हणा, आपलं ब्रह्मांड, अशी अनेक ब्रह्मांड होती तिथे. अशी अनेक ब्रह्मांड त्यांनी त्या विश्वरूपात बघितली. आणि त्या ब्रह्मांडापैकी आपलं जे ब्रह्मांड आहे ते सुद्धा त्यांनी बघितलं. अरे हा बघा, हे आपलं ब्रह्मांड आहे. आणि त्या ब्रह्मांडामध्ये, आपल्या ब्रह्मांडामध्ये त्यांनी बघितलं की किती ग्रह, तारे, सूर्य, मरुद्गण, देव देवता, स्वर्ग, 14 लोक, चतुर्दश भुवन ब्रह्मांड सगळं बघितलं त्याने. आणि एवढंच नाही, तर आपल्यालाही बघितलं त्याने की तो अर्जुन कुठे, सगळ्याची पोझिशन त्याने बघितलं. काय, सॅटेलाइटच्या थ्रू जसं सगळ्यांची पोझिशन काय त्या मॅपवर, गुगल मॅपवर दाखवतो. अगदी आपलं घर कुठे आहे आपल्याला दिसतं. आपल्या घराच्या बाजूचा रोड, आपल्या घराच्या बाजूच्या ज्या बिल्डिंग असतात त्या सगळ्या बिल्डिंग वेगवेगळ्या दिसतात. मॅप जसा जसा आपण विस्तार करतो त्याचा, तसं बारीक बारीक गोष्टी, जवळजवळच्या गोष्टी दिसतात. आधी मोठा मॅप असेल तर त्यात संपूर्ण विश्व दिसतं, मग त्यात भूगोल दिसतो, मग त्यात वेगवेगळे देश दिसतात, मग त्या वेगवेगळ्या देशामधल्या वेगवेगळे शहर दिसतात, मग त्या वेगवेगळ्या शहरामधलं आपलं शहर दिसतं, मग आपल्या शहरामधल्या वेगवेगळ्या ठिकाण दिसतात, मग आपल्या शहरामधले आपण कुठे राहतो ते दिसतं. हे जर गुगल मॅपमध्ये दिसू शकतं तर त्याचा त्या काळी त्याचा शोध लागला. गुगल मॅपचा शोध आत्ताचा नाही म्हणलं, हा त्याने आत्ता लावला. पण ते गीतेमध्ये सांगितलंय, त्याच्यावरून त्यांना ती आयडिया आली की अरे, जर असं वेगळं वेगळं त्या अर्जुनाला हे अनेक असे भाग दिसले वेगवेगळे, आधी संपूर्ण विश्वरूप, त्याच्यात अनेक ब्रह्मांड, त्यात प्रत्येक ब्रह्मांडामधले चंद्र, सूर्य, तारे, भूमी, त्याच्यावरचे देश, त्याच्यावरची शहरं, त्याच्यावरची गावं, त्याच्यात आपलं घर, त्याच्यात तो अर्जुन कुठे आहे ते त्यांनी बघितलं. हे सर्व कसं
प्रविभक्तम अनेकदा, तेव्हा हे जगत, हे विश्वरूप, हे जगत किंवा हे ब्रह्मांड हे एकच आहे असा गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणा. विश्वरूप आणि हे जे ब्रह्मांड आहे, हे विश्वरूप आणि हे जगत ब्रह्मांड, आपण ब्रह्मांड असं म्हणतो कारण ते आपल्या दृष्टीने, ते आपल्या दृष्टीने ब्रह्मांडच एवढं मोठं आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं हे विश्वरूप म्हणजे हे ब्रह्मांडच आहे असं वाटतं. पण विश्वरूप परमात्म्याचं हे वेगळं आहे, ते चिदाकाशातलं आहे. तेव्हा विश्वरूप आणि ब्रह्मांड हे एक नाही, म्हणजे हे वेगळं वेगळं आहे. आणि त्या विश्वरूपामध्ये अशी अनेक ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये अनेक चंद्र, सूर्य, तारे, अनेक देश आणि अनेक गावं, शहरं, आणि त्यात आपण कुठे आहोत हे अर्जुनाने बघितलं. आणि म्हणून त्याला सांगतात की हे विश्वरूप हे अनंत आहे, सर्व व्यापक आहे. आता हे विश्वरूपात हे जगत किंवा ब्रह्मांड सुद्धा आहे आणि ते कुठे आहे, कसं आहे, हे सर्व अर्जुनाने पाहिलं. बघा, गुगल मॅप सारखं बघितलं. तेव्हा त्याला काय दिसलं? प्रविभक्तम अनेकधा. प्रविभक्त, प्र म्हणजे प्रकर्षेण विभक्ता, प्रकर्षाने विभक्त झालेलं, अनेकधा, अनेक प्रकारचं त्याला दिसलं. हे विश्व ब्रह्मांड, हे आपलं ब्रह्मांड अनेक प्रकाराने विभक्त झालेलं त्यांनी पाहिलं, गुगल मॅप सारखं. म्हणजे ते जगत आणि निरनिराळ्या भागात विभक्त झालेलं त्याला दिसलं. त्या जगताचे वेगवेगळे भाग त्याला दिसले, वेगवेगळे भाग त्याला दिसले, स्पष्टपणे दिसले. पहिलं त्याला दिसलं त्यात राहणाऱ्या आणि त्या जगतातील विविध वस्तू, त्यात राहणारे लोक आणि त्या जगतातील विविध वस्तू आणि विविध पदार्थांचा भोग घेणारे लोक, चेतन अचेतन जीव, म्हणजेच देव, मनुष्य, पितर, पिशाच, राक्षस, पशु, पक्षी, वृक्ष, हे चैतन्यमय हे जे आहेत जीव आहेत म्हणाले, हे त्यांनी बघितले. त्याच्यानंतर दुसरं, या जीवांच्या राहण्याचं ठिकाण आणि भोग भोगण्याची वेगवेगळी स्थानं, ते राहतात कुठे, ते काय भोग भोगतात, काय खातात पितात वगैरे. म्हणजे पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, सप्त पाताळ लोक आणि स्वर्गादी सप्त ऊर्ध्व लोक, हे सगळं अर्जुनाने त्या विश्वरूपामध्ये एका छोट्याशा भागामध्ये बघितलं आणि ते अनेक भागामध्ये विभक्त झालेलं बघितलं, जेणेकरून त्याला प्रत्येक भाग वेगळेपणाने, योग्यपणाने बघता यावा आणि या सर्वांना उपभोगासाठी लागणारी सर्व सामुग्री, हे सर्व त्यांनी बघितलं. असं मिळून जे ब्रह्मांड आहे ते अर्जुनाने पाहिलं, आपलं ब्रह्मांड. आणि ते या विश्वरूपी देहाच्या एका विशिष्ट भागात, कुठल्या तरी एका विशिष्ट भागात वसलेलं त्यांनी पाहिलं. तेव्हा आपण गुगल मॅप सारखं आपली बिल्डिंग जसं शोधतो तसाच हा प्रकार आहे म्हणलं, हा या श्लोकामध्ये सांगितलं. हे सर्व स्थानं त्यांनी बघितली. हे सर्व स्थानं त्यांनी विश्वरूपात कुठे बघितली? तर म्हणले एकस्थम. एकस्थम असा शब्द, एकस्थ म्हणजे एका कुठल्या तरी स्थानात, एका कोपऱ्यात, किंवा एकस्थ म्हणजे एका स्थानात त्यांनी बघितलं. त्या विश्वरूपाच्या एवढ्या अनंत पसाऱ्यामध्ये त्यांनी एका ठिकाणी बसलेलं बघितलं. कारण या आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं होतं की हे जगत ब्रह्मांड मी माझ्या एका अंशाने धारण केलेलं आहे. हे जे जगत तुम्ही बघता ते म्हणले मी माझ्या एका अंशाने धारण केलेलं आहे.
मग तो अंश म्हणजे या विश्वरूपातला कुठला तरी एक भाग, आणि त्या भागामध्ये अनेक त्यांनी भाग पाडले, अनेक भाग केले, आणि ते प्रत्येक भाग स्पष्टपणे त्या अर्जुनाला तो दिसू लागला. तेव्हा भगवंताचे, पण या दोघांमध्ये म्हणले फरक आहे. भगवंताचं विश्वरूप आणि त्या विश्वरूपात एक भाग बघितला, आपलं ब्रह्मांड बघितलं, आणि त्याच्यात प्रविभक्तम अनेकधा, पुष्कळ प्रकारे अनेक प्रकारे ते विभक्त झालेलं वेगळं 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 दिसत. परंतु ते जरी आपलं जरी ब्रह्मांड जे आहे हे त्या विश्वरूपात दिसत असलं, तरी आपलं ब्रह्मांड आणि ते विश्वरूप याच्यात पुन्हा फरक आहे. पुन्हा एक महत्वाचा फरक आहे. काय तर हे आपलं जे ब्रह्मांड आहे, आपलं जे जगत आहे, ते नेहमी बदलणार आहे असं त्यांनी बघितलं. नेहमी बदलत आहे. उत्पत्ती, स्थिती, प्रलय होतो आहे. सारखा उत्पत्ती होते, स्थिती होते, काही काळ गोष्टी राहत आहेत. मनुष्य, सामुग्री, काय काय वस्तू, जे जे काय असेल, इमारती काय असेल या पृथ्वीवर, जे जे तयार होत आहे, काय काय तयार होत आहे, मॅन्युफॅक्चरिंग होत आहे म्हणा, ते काही काळ राहत आहे, नंतर भंगारमध्ये जात आहे. असं उत्पत्ती, स्थिती, विनाश पावणार असं हे ब्रह्मांड आहे असं त्याला दिसलं. म्हणजे ब्रह्मांड आणि विश्वरूपात फरक काय? बेसिक, व्हॉट इज द बेसिक डिफरन्स? बेसिक डिफरन्स त्यांनी काय बघितला? हे विश्वरूप जसं आहे तसंच आहे. याच्यात ह्या विश्वरूपामध्ये उत्पत्ती, स्थिती, प्रलय नाही आहे, ते अनंत आहे. त्याची कधी उत्पत्ती झालीच नाही, तर ते आहे एवढंच त्याचं वर्णन आहे. त्याचा कधी नाश होतच नाही, असं ते नेहमी आहे म्हणजे आहे, बस आहे हेच त्याचं वर्णन. परंतु त्या विश्वरूपामध्येच एक भाग असा आहे, एक असं ब्रह्मांड आहे की ज्या ठिकाणी ते सतत बदलणार आहे. त्याची उत्पत्ती कधी झाली, स्थिती किती काळ ते होतं, आणि ते कधी विनाश पावलं हे सारखं ते बदलत आहे म्हणजे हे तिथे स्पष्ट दिसत होतं. म्हणजे त्या विश्वरूप हे सत होतं, परमात्म्याचं सत स्वरूप होतं, आणि त्याच्यात हे जे ब्रह्मांड आपलं आहे हे असत होतं. असत म्हणजे ते खोटं होतं, स्वप्नातल्या दृश्याप्रमाणे ते होतं, किंवा आकाशात दिसणाऱ्या गंधर्व नगराप्रमाणे असतं. आकाशामध्ये मेघ दाटले की काही काळानंतर जेव्हा पाऊस नसतो, तेव्हा मग निळं, काळं, पांढरं असे ढग दिसायला लागतात, आणि आपल्याला वाटतं आकाशात काहीतरी नगर आहे, कोणी गंधर्व लोक तिथे राहतात असं आपल्याला वाटतं. तेव्हा गंधर्व नगरासारखं ते जाणं होतं मला. स्वप्नातील दृश्य किंवा कल्पनामय नगर असा अर्जुनाने अनुभव घेतला. आपलं हे ब्रह्मांड आहे ना, हे स्वप्नमय जगत असं. आमच्या लहानपणी एक मासिक होतं, त्याचं नाव होतं स्वप्नमय जगत. तसं म्हणाले, हे जे ब्रह्मांड अर्जुनाने बघितलं, हा जो नामरूपाचा पसारा, जो अज्ञानी जीवांना सत्य भासत असतो, पण ज्ञानी लोकांना तो असत्य किंवा भ्रमरूप किंवा स्वप्नरूप आहे असं जाणवतं. कारण काय, ते सत्याला बघत असतात. सत्य हे विश्वरूप सत्य त्यांनी बघितलं की ज्याच्यात काहीच बदल नाही. जे सत्य आहे ते अनंत आहे, त्याचा कधी जन्म झाला नाही, आणि त्याचा कधी मृत्यू होणार नाही, त्याचा कधी नाश होणार नाही. ते आहे म्हणजे आहे, आणि त्याच्या तुलनेमध्ये हे ब्रह्मांड बघितल्यानंतर हे असत आहे असं त्यांचा दृढ विश्वास, दृढ निश्चय झाला. आणि म्हणून अर्जुनाला दिव्य दृष्टी आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झालं असल्यामुळे हे तो बघू शकला. एकीकडे सत्य, अविनाशी, अनंत असं विश्वरूपाचं दर्शन तो घेत होता, आणि त्याच वेळी त्या अविनाशी विश्वरूपामध्ये कुठल्या तरी एका अंशात्मक भागावर हे जे आपलं जगत आहे, आपलं ब्रह्मांड आहे, हे असत्य, अनित्य, बदलणारं असं दिसत होतं त्याला.
ज्याचा विनाश होतो, उत्पत्ती विनाश होतो, असं त्याला दिसायला लागलं. असा प्रत्यक्ष अनुभव अर्जुनाने घेतला. कुठे? त्या चिदाकाशामध्ये. आपण जेव्हा त्या चिदाकाशामध्ये जातो तेव्हाच आपल्याला हा संसार असत आहे हे कळून येतं. नाही तर इथे आहोत तर हा सत्यच आहे. सर्वांना असं वाटतं की हे सत्यच आहे. कारण सत्य भगवंताचं विश्वरूप आणि असत्य असं हे जगत ब्रह्मांड तो एकाच वेळी सायमल्टेनियसली काय युगपदोत्थिता हा म्हणजे एकाच वेळी तो दोन्ही गोष्टी बघत होता. हे अविनाशी ब्रह्मांड, हे अविनाशी विश्वरूप आणि हे विनाशशील सतत बदलणारं ब्रह्मांड हे आपण एकाच वेळी नाही बघत. पण अर्जुनाने तो चिदाकाशात गेल्यामुळे तो एकाच वेळी बघत होता. म्हणूनच जे संत सत्पुरुष, सद्गुरू, अवतारी पुरुष नेहमी चिदाकाशात असतात. म्हणून ते म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जेवो ब्रह्मैव नापरहा. हे ब्रह्म हे सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे असा त्यांचा स्पष्ट अनुभव झाला. का? तर ते चिदाकाशामध्ये स्थित झाले. किंवा हा सूर्य आणि हा जयद्रथ असा स्पष्ट भेद त्या अर्जुनाला करता आला की हे आपलं ब्रह्मांड उत्पत्ती विनाशशील आणि हे विश्वरूप भगवंताचं हे कधीच विनाश पावत नाही. तेव्हा हे अविनाशी आहे असं त्याला हा भेद करता आला. आणि त्यामुळे भगवंताशिवाय कुठेही काही नाही. परमात्म्याशिवाय कुठेही केव्हाही काही नाही. आणि जे काही वेगळं दिसत आहे तो एक असत्य भास आहे. परमात्म्याशिवाय जे काही वेगळं दिसत आहे तो असत्य भास आहे. तो भ्रम आहे, तो जगत भ्रम आहे. असा बुद्धीचा पूर्ण निश्चय झाल्यामुळे अर्जुनाच्या बुद्धीचा पूर्ण निश्चय झाला. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. आणि जो जीव आहे म्हणजे मी आहे तो ब्रह्मस्वरूपच आहे, दुसरा नाही. असा पूर्ण निश्चय त्याचा झाला. आणि भगवंताच्या एकमेव अद्वितीय स्वरूपात म्हणजे विश्वरूपात अर्जुन पूर्णपणे स्थित झाला. विश्वरूपात अर्जुन पूर्णपणे स्थित झाला. आणि हे जगत आणि त्याला पाहणारा मी हा भेद अर्जुनाच्या अंतरातून नष्ट झाला. की हे जगत आहे, हे विश्वरूप आहे आणि हा मी आहे. ही त्रिपुटीचा लय झाला त्याचा. आणि तो स्वतः अद्वैत स्वरूप होऊन राहिला. तो स्वतःच विश्वरूप होऊन राहिला. तो असं म्हणाल नाही मी विश्वरूप बघतोय आणि मी वेगळा आहे. तो विश्वरूप होऊनच राहिला, अद्वैत स्वरूप होऊन राहिला. आणि त्याचं अंतःकरण नाहीच झालं. अंतःकरण वगैरे नाहीच. त्याचं वेगळेपण अहंभाव विरून गेला. अहंभाव विराला आणि तो वेगळा म्हणून काही उरलाच नाही. जो सद्गुरूसी शरण गेला अद्वैत निरूपणे बोधला मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. आणि तो अर्जुन एक सच्चिदानंद स्वरूप होऊन राहिला. अर्जुन आणि तो संजय एक सच्चिदानंद रूप होऊन राहिले असा या श्लोकाचा अर्थ आहे. तेव्हा तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तम अनेकधा अपश्यत देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. श्री गुरुदेव दत्त.